नव्या दिवशी जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित. आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ. जरांगेंचा सरकारला इशारा, तर नेत्यांच्या प्रचाराला न जाण्याचं आवाहन. रोजमरे त्याला कोण रडे, भुजबळांचा जरांगेंना चिमटा, तर सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल जरांगेंना पुरस्कार द्या, लक्ष्मण हाकेंचा टोला. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं पोलिसांना झापलं. पोलिसांकडून अक्षयनं बंदूक खेचली कशी? 4 पोलीस एका आरोपीला सांभाळू शकत नव्हते का? हायकोर्टाचे पोलिसांना सवाल. अक्षय शिंदेचा मृतदेह जाळणार नाही तर पुरणार, मृत आरोपीच्या वकिलांची माहिती. गुर्जर पटेलांप्रमाणे मराठा आंदोलनही हाताळू आणि महाराष्ट्र जिंकू. भाजप पदाधिकाऱ्यांसमोर अमित शहांचं विधान. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत वाद नको, शहांचा कानमंत्र. अमित शहांच्या बैठकीनंतरही महायुतीमध्ये 90 जागांवर तिढा कायम. पुढील 2 दिवसात शिंदे फडणवीस अजितदादांची पुन्हा बैठक होणार. आपलाच विजय. ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही आपलं वाकडं करू शकणार नाही. विधानसभा निवडणुकीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. नवी मुंबईच्या एपीएमसीत बांगलादेशींची घुसखोरी. माथाडी नेते नरेंद्र पाटलांचा आरोप. फळ बाजारात माथाडी म्हणून बांगलादेशी काम करत असल्याचाही दावा. मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. पुण्यालाही जोरदार पावसानं झोडपलं. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू. दुपारी 1 वाजेपर्यंत 46.12% मतदान. एनसीचे उमर अब्दुल्ला बीजेपीचे रविंदर रैनांचं भवितव्य मतपेटीत बंद.